नमस्कार, मी अमोल मांडवकर. मी माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण विमलेश्वर मंदिरापासून देवगड ट्रिपचे नियोजन करणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणची समुद्रकिनारे व देवळे यांचा आपण आढावा घेणार आहोत. तर आपण देवगड भ्रमंतीसाठी पुढे जाऊ. चला तर मग आपण देवगडकडे मार्गस्थ होऊ. कोकण आणि गाव वेशीतील पूजली जाणारी देवता यांचं अतूट असं नातं आहे. सर्व सुख आणि वैभव यांच्याचमुळे येतं अशी येथील लोकांची भावना आहे आणि त्याला नतमस्तक होऊन कोकणकर आपला दिवस प्रारंभ करीत असतात. कोकणातील देवगड तालुक्यात वाडा गावात श्री देव विमलेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे. प्रत्यक्षात कोरीव लेण्याचा साक्षात्कार येथे गेल्यावर होतो. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही आहोळ येथे वाहतो. पावसाळ्यात ज्यावेळी आहोळाचे पाणी गढूळ होते तेव्हा मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायाजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. याचे पाणी स्वच्छ दुधाच्या रंगाचे असते, म्हणून स्थानिक लोक या झऱ्याला गंगा आली असे म्हणतात. आज माझी बहीण साक्षी ही मुंबईहून आली. तिला कोकण पाहायचं होतं, तर म्हटलं देवगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने फार छान आहे, ते आपण पाहू आणि आमचा प्रवास सुरू झाला. गिरिये गावाजवळ श्री देव रामेश्वर मंदिर आहे. मंदिरासमोर उभा असलेला भव्य प्रवेशद्वार व नगारखाना, जांभा दगड फोडून तयार करण्यात आलेले पायवाट, सभोवार असणारी घनदाट झाडी आणि प्रशस्त असं मंदिर आणि तेथील आल्हाददायक शांतता याने साक्षात पुण्यनगरीत आल्याचा भास होतो. कोकणच्या निळाशार सागरी किनारी अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम, धैर्य यांचा साक्षीदार आहे. समुद्रकाठी उभा राहिल्यावर समुद्राच्या लाटा इतिहासाचे गुण सांगताना भासतात. विजयदुर्ग बंदरावर लवकरात लवकर विजयदुर्ग ते मुंबई अशी सागरी रो सेवा सुरू होणार आहे. कोकण वैभवशाली का, ते या सागरी किनाऱ्यावर गेल्यावर आपणास समजते. देवगड समुद्र किनारा हा मालवण मधील सर्वोत्तम समुद्र किनाऱ्यापैकी एक आहे. तेथे असणाऱ्या पवनचक्क्या, समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी करण्यात आलेली सुंदर बागेची रचना आणि समोर पसरलेला निळाशार समुद्र, जिकडे पाहावा तेथे पसरलेला हा समुद्र मनाला विलक्षण आनंद देऊन जातो. कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र कुणकेश्वर.
कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. कुणकेश्वर हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेलं एक सुंदर तीर्थक्षेत्र आहे. शांत समुद्रकिनारा, निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर आणि सांस्कृतिक वारसा यांनी समृद्ध असलेल्या या ठिकाणाला महाराष्ट्रातील दक्षिण काशी असं म्हटलं जातं. देवगड पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबरी या गावामध्ये जाताना एक मोठा पूल लागतो आणि त्या पुलाखाली एक सुंदर असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. या मंदिराचं रंगकाम व नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. सभा मंडपातून पुढे गेल्यावर छान अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्या नजरेसमोर दिसते. ही मूर्ती पाहिल्यावर अगदी मन प्रसन्न होऊन जाते. तसेच मंदिरापासून पुढे चालत गेल्यास खवळे गणपतीची प्रतिष्ठापना 320 वर्षापासून येथे होत आहे. 21 दिवसात श्री गणेशाची 3 रूपे बदलली जातात म्हणून लिम्का बुकमध्ये याची नोंद सुद्धा आहे. अतिशय प्रसन्न असं वातावरण या मंदिरात गेल्यावर आपणाला पाहायला मिळते. देवगड पासून पुढे गेल्यावर मीठ मुंबरी या गावामध्ये श्री स्वामी समर्थ मठ लागतो. प्रवेशद्वारापासून पुढे चालत गेल्यावर तेथे नारळी पोफळीची झाडं आहेत आणि उंचावर श्री स्वामी समर्थांचा मठ प्रस्थापित केलेला आहे. या मठामध्ये गेल्यानंतर तिथली शांतता आणि स्वामींची मूर्ती यानं मन भारावून जातं. कुणकेश्वर पासून 15 तर मिडबाव पासून 5 किलोमीटर अंतरावर तांबलडेग गाव आहे. निळाशार समुद्र, त्याला जोडून रुपेरी वाळूची किनार, साजेचे हिरवेगार सुरूचे बन असं चित्र साकारत समुद्र किनाऱ्याला लागूनच डोंगरावर गजबा देवी विराजमान आहे. तेथे गेल्यावर गार वाऱ्याने मनाचा थकवा हरवून जातो. या मंदिरातून समुद्राकडे सूर्यास्त पाहणे म्हणजे पर्वणीच म्हणावे लागेल.
तुर